मराठीसाठी या पोलिसांसाठी कबूतरखान्यावरून मराठी विरुद्ध जैन। महाराष्ट्रात पुन्हा मराठी माणसाची गळचेपी। मराठी माणसाची प्रचंड गळचेपी इथे सुरू आहे। एकीकरण समितीची पोलिसांकडून मुस्कटदाबी। मुंबईत कबूतरखान्याचा वाद पुन्हा एकदा चिघळलाय। मराठी एकीकरण समितीनं जैन समाजाच्या आवाजवी मागणी विरोधात आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पोलिसांनी समितीच्या कार्यकर्त्यांना नोटीस पाठवली। त्यानंतर कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ निघालेल्या आंदोलनातही पोलिसांनी अनेकांची धरपकड केली। इतकंच काय, समितीच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचाही आरोप। एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जैन समाजाच्या आव्हानाला प्रतिआव्हान दिलंय। पोलिसांनी रक्त काढलंय मराठीसाठी, या पोलिसांसाठी आलोय मी। या पोलिसांना मारहाण झाली, धक्काबुक्की झाली, म्हणून मराठी एकीकरण समिती आज आंदोलन करते। त्याच पोलिसांनी माझं रक्त काढलंय। गृहमंत्र्यांनी पोलिसांनी काय सूचना दिल्यात? पोलीस सगळ्यांसाठी असतं ना, मग मराठी एकीकरण समितीचं आंदोलन का दडपतंय? आज याला जबाबदार कोण आहे? 10 तारखेला हे कुठे होते? हा जो प्रकार आहे ते जर सांगत असतील 1 लाखाचे मोर्चे काढतो आणि हे करू, तर तो पोलीस प्रशासनाला, इथल्या शासनाला, शासकीय व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे। ते शासकीय व्यवस्थेने कसं निस्तरायचं? जर ते इथे बाहेरून येऊन सांगू शकत असेल कोणी 1 लाखाचे मोर्चे काढतो, अरे आम्ही मराठी आहोत ना बनक, आम्ही मराठी आहोत, आम्ही दाखवून देतो मग आम्ही कितीचे मोर्चे काढू शकतो। दुसरीकडे शस्त्र उचलण्याची भाषा करणाऱ्या जैन मुनींनी आपल्या विधानावरून युटर्न घेत शांतीपूर्ण उपोषण करण्याचं विधान केलंय। तसंच मराठी एकीकरण समितीचा गैरसमज झालाय। या प्रकरणी राज ठाकरेंकडे जाणार असल्याचंही जैन मुनींनी सांगितलंय। आता हा जो मराठी विवाद छेडलेला आहे मारवाडी आणि मराठी, तो याच्यासाठी मी मान्य बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार त्यांच्या हृदयात आहे, त्यांनी महाराष्ट्राला बसवलं, मराठी माणसाला न्याय दिला। आता आम्ही पुरा मारवाडी समाज आणि मारवाडी समाजाचं मान्य राजसाहेबांकडे जाणार आहे, त्यांचं निवेदन करणार आहे की त्यांचे ह्या मराठी विवाद ठोस व्यक्ती खतम करू शकते, दुसरा व्यक्ती कोणी करू शकत नाही। आधी मीरा रोड आणि आता दादरमधील मराठी माणसाचं आंदोलन, या दोन्ही आंदोलनात मराठी माणसाला ताब्यात घेऊन मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला गेला। मात्र जैन समाजाविरोधात पोलिसांनी कुठलीच ठोस भूमिका घेतली नाही। त्यामुळे पोलीस यंत्रणेवर कुणाचा दबाव आहे? कबूतरखाना बंदीचा विषय सामाजिक आरोग्याशी निगडीत असतानाही या विषयाला धार्मिक रंग देऊन आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न कोण करतंय, हाच खरा सवाल आहे। आगामी पालिका निवडणुकीच्या आधी मराठी विरुद्ध जैन वाद शमणार की आणखी वाढणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।